नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा. तर नमस्कार मंडळी, तर समर राजवाडे फोडणार चक्क आता ह्या महामाजुरड्या सुष्मिताचं थोबाड. कारण मित्रांनो, ही सुष्मिता चक्क आपल्या स्वानंदीवरती काय आरोप करते हे कळाल्याच्या नंतर तुम्हाला पण धक्काच बसेल. तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की समर आणि स्वानंदी ह्या दोघांच्या प्रेमाला आता फक्त नजर लागणारी एकच व्यक्ती त्या घरामध्ये उरलेली असते, ती म्हणजे मल्लिका आणि दुसरी म्हणजे सुष्मिता. कारण ह्या मल्लिकाच्या डोक्यामध्ये जो प्लॅन असतो ना, त्याबाबत ह्या सुष्मिताला काही काडीची अक्कल पण नसेल. कारण की मल्लिका सुष्मितासोबत गोड गोड बोलत असते आणि गोड गोड बोलून तिने मात्र ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी मात्र समर आणि स्वानंदीचा संसार ती तोडूनच राहणार. दुसरीकडे ह्या सुष्मिताचा ती अशा प्रकारे वापर करून घेत असते की याबाबत त्या सुष्मिताला काडीची अक्कल नसते. तर पुढे तुम्ही सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी पाहाल की समर आणि स्वानंदीच्या प्रेमाचं नातं आता एवढं भक्कम झालेलं असतं की सांगायलाच नको. आणि स्वानंदीने समर राजवाड्यांना एक गोष्ट सांगितलेली पण असते की तुम्ही माझ्यासाठी फक्त ना कुठे माझ्या संकटामध्ये फक्त स्टँड घ्या. त्यावेळेस मात्र समर बोललेला असतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही काही काळजीच करू नका, तुमच्यावरती कोणतं जरी संकट आलं ना, त्यावेळेस मात्र सगळ्यात अगोदर मी तुमच्यासाठी उभा असेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की ह्या मंदाकिनीची नाटकं अजूनही चालूच असतात. तर आपल्या स्वानंदीच्या बाबांना ही जी सगळी नाटकं समजत असतात. ज्या प्रकारे जेव्हापासून समर राजवाडे आणि सोबतच मात्र अंशुमन त्या घरातून गेलेले आहेत, तेव्हापासून मात्र तुम्हाला माहिती एकच गोष्ट दिलीपला वाईट वाटत असते, ती म्हणजे फक्त आणि फक्त की ह्या महामाजुरड्या अंशुमनच्या जाळ्यात माझी सुष्मिता फसलीच कसं काय. तर मित्रांनो, ह्यांची सुष्मिता पण किती चांगली आहे हे आपल्याला चांगलंच समजलं असेल. कारण की नको त्या ठिकाणी हिचं नको तेवढं डोकं चालतं ना, हे पाहून तर प्रचंड हिचा रागच येतो. आणि तुम्ही पाहिलं असेल की आता समर आणि स्वानंदीचं हनीमून तरी व्यवस्थित काय पार पडून दिलेलं नसतं ह्या मल्लिकाने. कारण की तिला असं वाटत असतं की हे काय त्यांचं वय आहे का. तर पुढे आता आनंद आता सगळ्यात जबरदस्त प्लॅन बनवतो आणि सोबतच निकिताताई दोघेजण मिळून आता समर आणि स्वानंदीला हनीमूनसाठी बाहेर पाठवायचं ठरवतात. कारण की त्यांना वाटतं की ह्या दोघांनी त्यांचं आयुष्य जगलं पाहिजे. त्यासाठी बिचारं मात्र आपलं तुम्हाला माहितीच आहे की समर आणि स्वानंदीसाठी आनंद आणि निकिता किती करत असतात. पण दुसरीकडे मात्र ह्या मल्लिकाच्या डोक्यात आता वेगळाच प्लॅन शिजत असतो. कारण तिला माहीत असतं की काही जरी झालं ना तरी मात्र आपल्याला ह्या सुष्मिताचा वापर असा करून घ्यायचा आहे की तिने याच्या बाबत कधी स्वप्नात पण विचार केला नसेल. आणि त्याच प्रकारे मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की ही लोक त्या सुष्मिताचा कसा वापर करून घेत असतात. त्या सुष्मिताला आधीच काडीची पण अक्कल नाही, मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतच आलोय. आणि हिला खरंच अक्कल नसते. कारण की तुम्हाला माहिती ही पुढे चक्क काय करायला जाते. कारण की ज्यावेळेस मात्र आपला समर ऑफिसवरून रिटर्न येतो त्याच्या अगोदर मात्र ही महाबाजुरडी सुष्मिता त्या घरामधील सगळ्या लोकांना एकत्र करते आणि सांगते की ह्या स्वानंदीमुळे माझ्या आयुष्यात किती सारे त्रास आले. म्हणजेच मित्रांनो, स्वानंदी ताईपासून डायरेक्ट स्वानंदीपर्यंत ही जी मजल पोचलेली असते आणि म्हणत असते की हिला स्वतःला खूप सिद्ध करायचं असतं ना, सगळ्या लोकांना हिला असं दाखवायचं असतं की हिच्यासारखं ग्रेट कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे हिचं आणि माझं कधीच पटू शकत नाही. त्याच्यामुळे मला माझं सेपरेट पाहिजे आणि हिच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप सारी संकट आली. हिच्यामुळे माझे आईबाबा पण माझ्यासोबत नीट बोलत नाही. हिच्यामुळे माझे बाबा माझ्यापासून तुटले. असे नको तसले आरोप ही सुष्मिता करत असते आपल्या स्वानंदीवरती. आणि हे सगळं करायला कोणी सांगितलेलं असतं माहीत आहे का? त्या सगळं मल्लिकाने. कारण की मल्लिकाच्या डोक्यात हाच प्लॅन असतो की दोघी बहिणींमध्ये जबरदस्त भांडणं लावून द्यायची आणि एकदा का ह्या दोघींमध्ये भांडण झालं की मात्र सगळ्यात जास्त मजा येईल. कारण की दोघी पण ह्या घराचे 2 भाग करायला जातील, त्याच्यानंतर अर्धी प्रॉपर्टी तर माझ्या हातात येईल ह्याचा विचार पूर्णपणे केलेला असतो मल्लिकाने. पण त्या मल्लिकाला काय माहीत, तिने किती जरी प्रयत्न केले आणि काही जरी केलं तरी मात्र ती काहीच करू शकणार नाही आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे की सगळी काय सत्ता जरी मात्र आता नावापुरती घराची सत्ता जरी त्या बालिश सुष्मिताच्या हाती जरी असेल तरी पण मात्र ती सुष्मिता काहीच करू शकणार नाही आहे. कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की समर राजवाडे त्या मल्लिकाच्या घशामध्ये अर्धी प्रॉपर्टी कधीच देणार नाही. तर हे सगळे घाणेरडे आरोप आपल्या स्वानंदीवरती ज्यावेळेस सुष्मिता करत असते त्यावेळेस मात्र समर राजवाडे एवढे प्रचंड भडकतात आणि म्हणतात की बास झालं सुष्मिता, तुझं मी सगळं काही बोलणं ऐकलं. आता इथून पुढे जर तू एक शब्द जरी बोलशील ना, एक शब्द स्वानंदी मॅडमबाबत वाईट, तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही. आत्ताच्या आता स्वानंदी मॅडमची नाक घासून माफी मागितलीच पाहिजे तू. आणि त्याच ठिकाणी मित्रांनो, सगळ्यांना कळतं की समर आणि स्वानंदीचं प्रेमाचं नातंच नाही, तर त्यांचं आता नातं एवढं भक्कम झालंय की त्यांचं नातं आता कोणीच तोडू शकणार नाही. आणि याच गोष्टीचा फायदा मात्र आता मल्लिकाला घेता येत नसतो. त्याच्यामुळे मल्लिकाला जास्तच टेन्शन येतं. मल्लिका म्हणते की असं होऊच कसं शकतं, समर ह्या स्वानंदीसाठी एवढ्या गोष्टी करूच कसा शकतो, हे पॉसिबलच नाही. ह्या समरला पूर्ण
पूर्णपणे या स्वानंदीने बदलून टाकले. त्याच्यामुळे आता आपल्याला आपला डाव बदलला पाहिजे आणि आता असा काहीतरी मोठा झटका या दोघांना दिला पाहिजे ना, की त्याच्यानंतर समरला स्वतः स्वानंदीचा तिरस्कार होईल. आणि त्यावेळेस मात्र समर राजवाडे ह्या महामाजुरड्या बालिश सुष्मिताचा, हिला आत्तापर्यंत स्वतःच्या स्वार्थापुढे पुढे काहीच दिसलेलं नाही, ह्या सुष्मिताचा आता माज उतरवायचं ठरवतो. आणि सगळ्या लोकांसमोर चक्क आता तुम्हाला माहितीच आहे का, की सुष्मिताला चक्क समर राजवाडे आपल्या स्वानंदीची माफी मागायला होतो. आणि हे पाहून मित्रांनो एवढा प्रचंड आनंद झाला ना, की सांगायलाच नको. पण आपली स्वानंदी तरी पण स्वाभिमानीच असते आणि तरी पण हीच गोष्ट बोलते की अहो राजवाडे काय करताय, ती लहान आहे, तिच्याकडून चूक झाली, माफी बिफी मागायची काही गरज नाही. आणि जी बोलते ना ते पण बरोबरच आहे. म्हणजेच मित्रांनो स्वानंदी तिच्या बहिणीला एवढं पाठीशी घालते आणि त्याच्यामुळेच ह्या सुष्मिताची मजल इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि हे सगळं पाहून मात्र मल्लिकाला आनंद होत असतो, की मल्लिकाला वाटतं की जरी सुष्मिताने काही जरी केलं ना तरी स्वानंदी तिला पाठीशीच घालेल, म्हणजेच तिला काही चुकीची शिक्षा देऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपल्यापर्यंत प्रकरण पोहोचू शकत नाही. म्हणजेच तुम्ही एका गोष्टीचं निरीक्षण केलं असेल की ह्या सगळ्या गोष्टीला जर जबाबदार कोण असेल तर स्वतः स्वानंदीच आहे. कारण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की ज्या ठिकाणी चूकला चूक म्हणायला आणि बरोबरला बरोबर म्हणायला ह्या स्वानंदीने पण शिकायला हवं. कारण की सुष्मिता चुकते तर तिला शिक्षा देणं पण गरजेचंच आहे. जसं ती अंशुमानला प्रत्येक चुकीमध्ये पकडते, अंशुमानवरती तिने बारीक नजर ठेवली, तशी ह्या सुष्मितावरती पण ठेवली पाहिजे. कारण की हिचा हट्ट, हिची जिद्दीपणा, हिच्या सगळ्याच गोष्टी जरा खूपच आता जास्त झाल्यात, हे स्वानंदीच्या का लक्षात येत नाही. त्याच्यामुळे स्वानंदीने ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि हिने जर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या स्वानंदीने तर बिचारा समरला पण एवढं टेन्शन राहणार नाही. त्याच्यामुळे आता समरला पण खूप सारी धगधग करावी लागत असती, ती पण त्याला बिचाऱ्याला करावी लागणार नाही. तर पुढे मित्रांनो ही सुष्मिताला तो राग आता शांत होत नाही. सुष्मिता एवढी भडकलेली असते आणि म्हणत असते की काही जरी झालं ना तरी ताईला आणि त्या जिजूला मी सोडणार नाही. त्याच्यामुळे हा माझा अपमान मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. तर दुसरीकडे मात्र त्याच ठिकाणी सुष्मिताचे कान भरायला ही मल्लिका तिथेच बसली असते. मल्लिका म्हणते की अगं शिव, हे तुला तर आत्ता भोगावं लागतंय, मी तर गेले कित्येक वर्ष हे सगळं भोगते. त्याच्यामुळे काही जरी झालं ना तर ही सगळी प्रॉपर्टी जोपर्यंत आपल्या हातामध्ये येत नाही ना तोपर्यंत आपल्याकडे काही सत्ता राहणारच नाही. त्याच्यामुळे तुला असं काहीतरी करावं लागेल की ह्या घराची खरी मालकीन तूच झाली पाहिजेस, त्याच्यानंतर आपल्याला कोणी काहीच बोलू शकत नाही. सुष्मिताला आता एक गोष्ट कन्फर्म पटलेली असते की काही जरी झालं ना तरी मात्र आता मला ती सत्ता मिळवलीच पाहिजे. आणि समर राजवाड्यांचा आणि स्वानंदीचा बदला घेण्यासाठी ही सुष्मिता चक्क त्यांच्या आयुष्यात आता अडथळे आणायचं ठरवते. आणि हा सगळा प्रकार आता समर राजवाड्यांच्या समोर येतो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो काय, आपला समर पुढचा मागचा विचार न करता ह्या महाबालिश सुष्मिताचं डायरेक्ट थोबाड फोडतो. आणि समर ह्या ठिकाणी जे काही करतो ना ते अगदी बरोबरच आहे. कारण की समरला माहीत असतं की ही सुष्मिता जरी किती अल्लड असेल, हिच्यामध्ये जरी भले काही तिला समजूतदारपणा नसेल, पण तरी पण तिला दुसऱ्यांसोबत आणि मोठ्यांसोबत कसं वागायचं ह्या गोष्टीची तिला अक्कल असायलाच हवी. त्याच्यामुळे मात्र समर राजवाडे पुढे ह्या सुष्मिताला आता चांगल्याच प्रकारची अद्दल घडवताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि हाच सगळ्यात मोठा इथल्या ट्विस्ट आहे मित्रांनो. कारण की आता स्वानंदीला असं वाटतं की समर राजवाडे खूप बदललात, त्यांना आता माझ्या सुष्मिताबाबत काय रिस्पेक्ट पण राहिला नाही. पण स्वानंदीने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समर राजवाडे सगळं काही तुमच्यासाठीच, म्हणजे स्वानंदी मॅडमसाठीच करत असतात. कारण की स्वानंदीला जरी चूक बरोबर कळत असेल तरी पण मात्र स्वानंदी कोणाला शिक्षा देत नसती आणि त्याच गोष्टीमुळे मात्र ही सुष्मिता खूप माजल्यासारखी करत होती. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटचं सरप्राईज पाहायला विसरू नका. तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेसवॉश. तर हा फेसवॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता.